खूप जणांनी आम्हाला कमेंटमध्ये विचारलं की कडुनिंबाबद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवा, म्हणून आजचा व्हिडिओ आहे कडुनिंबाबद्दलचा. कडुनिंब म्हणजे ॲझॅडिरेक्टा इंडिका नावाची एक औषधी वनस्पती आहे, जिचं पान, फूल, त्याची त्वचा म्हणजे जे खोड आहे, त्याची जी साल आहे ती सुद्धा औषधांमध्ये वापरली जाते. म्हणजेच त्याला आम्ही पंचांग असं म्हणतो. प्रत्येक वनस्पतीचं फळ, फूल, साल काही ना काही वापरलं जातं, पण कडुनिंबाची मात्र 5ही अंग ही औषधी गुणधर्मयुक्त आहेत. कडुनिंबाचा रस आहे तिक्त आणि कषाय, कटुविपाकी. तिचे स्वतःचे गुण आहेत ते म्हणजे ती खूप ड्राय असते आणि लघु म्हणजे पचायला हलकी सुद्धा असते. तर असे ह्या कडुनिंबाचे अद्भुत आणि चमत्कारिक फायदे मोठ्या मोठ्या आजारांवर सुद्धा आहेत बरं का. शुगर कंट्रोल करण्यासाठी निंब उपयुक्त आहे. म्हणजे तुमची कुठली अँटी डायबेटिक जर का औषधं चालू असतील तर त्याच्यासोबत सुद्धा कडुनिंबाचा चूर्ण किंवा स्वरस जर घेतलं तर ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहायला मदत होते. आणि याच्यावर खूप सारं रिसर्च वर्क सुद्धा झालेला आहे. कडुनिंब ही अँटी कॅन्सरस सुद्धा आहे. म्हणजे कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आणि कॅन्सरचं प्रोग्रेशन थांबण्यासाठी कडुनिंबाच्या पंचांगाचा उपयोग केला जातो. कडुनिंब हे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी दाखवतं आणि म्हणून पिंपल्स खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये निंबयुक्त फेस वॉश असेल किंवा जे काही आपण घरगुती लेप लावतो किंवा तुम्हाला वैद्य पण सजेस्ट करतात त्याच्यामध्ये निंबाचा वापर केलेला असतो. या निंबावर जो एक स्टडी झालेला आहे तो असं सांगतो की साधारण 8 आठवड्यांपर्यंत जर निंब चूर्णाचा लेप तुमच्या पिंपल्सवर केला तर तुमचे पिंपल 40% कमी होऊ शकतात. ब्लड प्युरिफिकेशनसाठी सुद्धा निंबाचा खूप उपयोग होतो आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये रक्त प्रदोषाचे जे विकार सांगितलेले आहेत म्हणजे एक्झिमा असेल किंवा स्किन इन्फेक्शन, स्किन डिसीजेस, सोरियासिस अशा अनेक त्वचेच्या विकारांमध्ये सुद्धा निंब हा काढ्याच्या स्वरूपात, चूर्णाच्या स्वरूपात, स्वरसाच्या स्वरूपामध्ये किंवा त्याचे एक्स्ट्रॅक्टचे जे टॅबलेट्स येतात त्याच्या स्वरूपामध्ये वापरला जातो. आपले पूर्वज सुद्धा लिंबाच्या काडीने दात घासायचे. होतं काय, हिरड्यांना सूज येत नाही, तोंड आतून स्वच्छ होतं, तोंडाला घाण वास येत नाही. आता सुद्धा खूप सारे जे आयुर्वेदिक दंतमंजन असतात त्याच्यामध्ये लिंबाच्या पावडरचा वापर केलेला असतो. कडुनिंब हे कृमिहर सांगितलेले आहे. मग आयुर्वेदाला कृमी या शब्दामध्ये व्हायरसेस, बॅक्टेरिया, हेल्मेंथेस, पॅरासाइट्स असे सगळेच त्यांना अपेक्षित आहेत. आणि आता सध्या रिसर्च मधून लिंबाची अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटी हेल्मेंथिक प्रॉपर्टी प्रूफ पण झालेली आहे. मग ज्या मुलांना वारंवार जंत होत आहे त्यांना लिंबाचं चूर्ण दिलं जातं, पण ऑफकोर्स ते वैद्यांच्या सल्ल्यानेच दिलं गेलं पाहिजे. डोक्यामध्ये होणारा कोंडा किंवा उवालिखा यांच्यामध्ये सुद्धा निंब तेल तुम्ही डोक्याला त्याची मसाज करा आणि एक 15-20 मिनिटांनंतर जे काही आयुर्वेदिक हेअर वॉश आहे त्यांनी हेअर वॉश करू शकता. आता जर इतकं बहुगुणी आहे हे कडुनिंब तर सरसकट सगळ्यांनी वापरावं का? त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत का? ज्याचे प्रत्येकाचे औषधी गुणधर्म आहेत किंवा ज्याचे इफेक्ट्स असतात त्याला साईड इफेक्ट होणारच, पण कधी चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या प्रकृतीच्या लोकांनी किंवा चुकीच्या कंडिशन्समध्ये वापरलं तर. ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांनी निंब खूप चांगले, पुढे जाऊन कार्बंकल प्रिव्हेंट होऊ शकतं म्हणून रेग्युलरली निंब चूर्ण घेतोय असंही काही करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्यासाठी नक्की भेटा. ही झाली कडुनिंबाबद्दलची माहिती. दुसऱ्या कुठल्याही वनस्पतीबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी 1-to-1 कन्सल्टेशन जरी हवं असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अपॉइंटमेंट बुक करा.